नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर अशा प्रकारे आज मी झालेली आहे, रेडी झालेली आहे आणि हा माझा स्टँड। तर इथे मी मोबाईल फिट करत असते स्टँडला आणि शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे क्रिएट करत असते आणि त्रिशू इथे झोपलेली आहे। त्रिशू झोपल्यानंतरच मी व्हिडिओ क्रिएट करते नेहमी, कारण की काय होतं ती काय करून देत नाही बघा। जेव्हा ती झोपली ना तर मी व्हिडिओ क्रिएट करत असते। तर आज असं छानसं लुक मी क्रिएट केलेला आहे, छान हातामध्ये खडीसुद्धा घातलेली आहे आणि असं छान वाटतं। व्हिडिओज क्रिएट करणं सोपं नाही म्हणायचं, तसं वाटतं तेवढं, बघायला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे। घरातलं वगैरे सगळं आवरायचं आणि जसं आपलं मूल झोपलं की लगेच मग रेडी व्हायचं आणि मग व्हिडिओज क्रिएट करायचे। पण बाकी काही असो, रेडी झाल्यानंतर मात्र एकदम छान वाटतं, काही का म्हणा। सांगते व्हिडिओ कशासाठी बनवला आहे, तर व्हिडिओ मला ह्यासाठी मी तुम्हाला सांगायसाठी बनवलेला आहे की व्हिडिओज जर तुम्हाला बनवायचे असेल, यूट्यूब क्षेत्रामध्ये तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल तर तुमचं हे डेलीचं रुटीन असणार आहे। घरातलं काम आणि त्यानंतर तुमचं यूट्यूबसाठी तुम्हाला स्पेशली वेळ काढावा लागतो। असं नाही की एक व्हिडिओ टाकला, व्हायरल झाला, सबस्क्रायबर्स भेटले, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मग आपण काम नाही केलं तर चालते, असं नाही। नेहमीच तुम्हाला इथे वर्क करत राहावं लागतं। त्यामुळे ना एकच आहे, आळस अजिबात करता येत नाही। बऱ्याचदा मलाही कंटाळा येतो, असं तयार वगैरे व्हायला कंटाळा येतो। दररोज नाही माणसाचं हे राहतं, असं वाटतं कधी कधी आळस येऊन जातो। एकदा बसलं की बसूनच जाते माणूस आणि व्हिडिओज बघत बसते दुसऱ्यांचेच, आपलं स्वतःचं कंटेंट आपण क्रिएट करण्याकडे थोडं दुर्लक्षच करतो। बरेचदा माझ्यासोबत असं होतं, त्यामुळेच मी म्हटलं की हा विषय महत्त्वाचा आहे, तुमच्यासोबत शेअर करण्यासारखा आहे। तर नक्कीच आळस वगैरे नका करू, एखाद 2 दिवस कधी आला तर ठीक आहे। त्यावेळेस तुम्ही इतरांचे व्हिडिओज बघू शकता, त्यामधून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता स्वतःच्या व्हिडिओजसाठी। पण नंतर मात्र लगेच मग तुमचे चॅनल पुढे नेण्यासाठी कामाला लागा, हे सांगायचं आहे। आणि तुमचं प्रेझेंटेबल दिसणं फार आणि फार महत्त्वाचं आहे। तुम्ही जेव्हा छान तयार होता तेव्हा तुम्हाला स्वतःला सुद्धा एक वेगळाच कॉन्फिडन्स वाटतो, एक आत्मविश्वास वाटतो आणि तुम्ही छान व्हिडिओज त्यामुळे काय होतं क्रिएट करू शकता। जसं की आपण व्यवस्थितरित्या तयार नसेल तर व्हिडिओज करताना आपल्याला सुद्धा एक आळस आल्यासारखं होतं, व्हिडिओज व्यवस्थित क्रिएट होत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी होतात। पण छान तयार झालं की आपल्याला पण एक असा उत्साह येतो आणि व्हिडिओजसुद्धा छान छान क्रिएट होतात। त्यामुळे फार नाही पण थोडं तरी आपण नक्कीच छान प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे, एवढं मात्र फार महत्त्वाचं आहे। तर हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की छान ॲक्टिव्ह दिसा आणि व्हिडिओज क्रिएट करा। दररोज दिवसाचं जेवढं शक्य असेल यूट्यूबसाठी काढायला वेळ, तेवढा तुम्ही वेळ काढू शकता। मी तर दररोजचा 1 ते 2 तास 2 तासच वर्क करते, जास्त काय मला वेळ भेटत नाही, त्याच वेळेमध्ये मी व्हिडिओज क्रिएट करत असते। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आता मला थोडे व्हिडिओज क्रिएट करायचे आहे। बाय, धन्यवाद।